तर माझ्या प्रिय सखीला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझी ती मैत्रीण आहे जी सदैव मला सोबत हवी आहे. इथं भावना समजून घ्यायला शब्दांची गरज नसते. इथं बोलण्यासाठी वेळेची गरज नसते. इथं बोलताना विचार करायची गरज नसते. तू माझी अशी मैत्रीण आहे की तुझ्याशी बोलताना माझे डोळे कधी अलगद पाणवतात मलाच माहिती नाही. तू माझी अशी मैत्रीण आहे की तुझ्याशी बोलताना मी कधी विचार करत नाही. तुझ्यासोबत बोलताना मला कोणत्याही गोष्टीचा विचार करावा लागत नाही. तू माझी अशी मैत्रीण आहे की जिथं काही वेळा रक्तांच्या नात्यांनी मला त्रास दिला, त्या त्रासातून तू मला बाहेर काढलेस. तू माझी अशी जिवलग मैत्रीण आहेस. मैत्री दिनाच्या तुला खूप शुभेच्छा आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा मैत्री दिनाच्या शुभेच्छा. मी देवाजवळ जर काही मागायचं असेल तर हीच मैत्री मला सदैव माझी मैत्रीण माझ्यासोबत असो एवढंच मागणं मागेल. आणि अशीच मैत्री जशी तू माझ्यासाठी आहे तशी सगळ्यांना तुझ्यासारखी मैत्रीण भेटो हीच इच्छा मी सदैव व्यक्त करेल. तर चला ऐकूया माझ्या मैत्रिणीविषयीचे मत. हाय, हॅलो, नमस्कार. बिंदास ममता या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ममता आपले हार्दिक 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 स्वागत करते. तर कशा आहेत मैत्रिणी? छान ना? तर छानच राहा. तर आजचा दिवस आहे फ्रेंडशिप डे. आज काहीही शूट केलेलं नव्हतं. कामं भरपूर केले, बट बाहेर पाऊस वगैरे सुरू होता त्यामुळे मग बाकी काही शूट सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या प्रत्येक मैत्रिणीला, फ्रेंड्सला फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक असा मित्र असतो, मैत्रीण असतो की जी खूप जीवाभावाची असते. आणि माझ्याही लाईफमध्ये अशी जीवाभावाची मैत्रीण आहे. आणि मैत्रीण, मित्र आणि हे आपली यूट्यूब फॅमिली. तुमच्याही लाईफमध्ये अशी कोणी मैत्रीण आहे का की तिच्यासोबत तिच्यासोबत तुम्ही काही गोष्टी शेअर केल्या नाही, किंवा आज दिवसभरात काय झालं, तुमच्या सुखदुःखाच्या म्हणजे कोणतं सगळ्यात मोठं संकट किंवा सगळ्यात मोठं दुःख जेव्हा तुम्हाला येते तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले कोणाला फोन करता? तर एखादी मैत्रीण असेल तर तुमच्या लाईफमध्ये अशी एखादी मैत्रीण आहे का की तुम्हाला तिच्या कोणतीही गोष्ट शेअर करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तीच आठवते. मग ते घरच्या गोष्टी असो, स्वतःच्या असो की फॅमिलीच्या असो, प्रत्येक गोष्टी छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला तिला सांगायची असते. छोटा म्हणजे शॉपिंगपासून तर घरी काय शिस्त आहे इथून इथपर्यंतच्या त्या गोष्टी असतात. असं काय कोणी आहे का तुमच्या लाईफमध्ये? माझ्या तर लाईफमध्ये आहे बाबा. तर माझ्या लाईफमध्ये अशा खूप साऱ्या आतापर्यंत म्हणजे शालेय जीवनापासून तर कॉलेज शिकेपर्यंत भरपूर मैत्रिणी आल्या गेल्या. पण अशा खूप प्रत्येकाच्या लाईफमध्ये मैत्रिणी खूप होतात, पण बेस्टी आपली एकच असते. एक म्हणजे बेस्टी खूप असू शकतात, असं नाही की एकच आहे. पण मला आत्तापर्यंत म्हणजे संकटाच्या काळात भेटलेली एकच मैत्रीण आहे. आणि म्हणजे फक्त एक मैत्रीपासून तर बेस्टीचा प्रवास तो खूप छान होता. कारण एक मैत्री होती, मैत्रीण नव्हती असं नाही. पण बेस्टी बनण्यासाठी म्हणजे तिनं स्वतःहून काही नाही केलं, तर जी बेस्टी होती म्हणजे बेस्ट फ्रेंड जे म्हणतात ना, त्याच्यासाठी तिनं माझ्यासाठी अशा खूप काही गोष्टी केलेल्या आहे की आज मी म्हणू शकते. काही वर्ष आधी असं होतं की मी सांगायची माझ्याजवळ मैत्रिणी म्हणजे नाही आहे. खरं सांगायची की माझ्याजवळ मैत्रिणी नाही. मला वाटायचं का माझ्या लाईफमध्ये असं खूप जण असं म्हणतात की म्हणजे खूप जण मैत्रीविषयी बोलतात, मैत्रीविषयी व्हिडिओ ऐकतो, खूप साऱ्या कविता ऐकतो, पण आपल्याला असं कोणी भेटेपर्यंत आपल्याला कळतच नाही की नेमकं काय असते ते. तर माझ्या लाईफमध्ये अशी एक मैत्रीण कॉलेजमधली होती. स्पर्धा परीक्षा करताना ती होती माझ्यासोबत. तर एवढं काही नाही कॉन्टॅक्ट, जास्त बोलणं, एवढ्या गोष्टी शेअर करणं असं काही नव्हतं. पण काही म्हणजे जेव्हा मी खूप संकटात होती तेव्हा ती माहिती नाही अचानक तिचा माझा नंबर एकमेकींना भेटला आणि आम्ही एकमेकीशी बोललो.
मी माझे प्रॉब्लेम्स तिला सांगितले आणि मग तिने खूप काही गोष्टींचे सोल्युशन मला दिले आणि मग आमची मैत्री कधी वाढली काय वाढली मला समजलं नाही. पण आता ती माझी वन ऑफ द बेस्ट मैत्रीण आहे. कारण मी अर्ध्या रात्री जरी फोन केला तिला तरी ती माझ्यासाठी अवेलेबल असते. मी तिला जर म्हटलं की मला या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, तर म्हणजे मला कोणत्याही संकट काळात जर पहिल्यांदा कोणी आठवत असेल, म्हणजे कधी कधी काय होतं आपल्याला, जसे आपले आईवडील म्हणजे जास्त आपण त्रासात असलो, काही वाटलं तर आपल्याला जसं आपले आईवडील आठवतात तशी मला माझी मैत्रीण आठवते. तर आपल्या लाईफमध्ये अशी एक व्यक्ती असावं आणि ती माझ्या लाईफमध्ये आहे. तर अशीच माझी एक मैत्रीण आहे आणि उद्या मी तुम्हाला तिला भेटवणार आहे. तर थंबनेलवर ती माझी एक मैत्रीण आहे. म्हणजे थंबनेलवर खूप साऱ्या मैत्रिणी आहे जे माझ्या लाईफमध्ये त्यांचं काही ना काही महत्त्व आहे. आणखी एक मैत्रीण आहे, तिचा मी फोटो ॲड केलेला नाही आहे. पण ज्या माझ्याशी जोडल्या गेलेल्या मैत्रिणी आहेत त्यांचे फोटो मी थंबनेलवर दिलेले आहे. पण त्याच्यातली माझी एक बेस्ट म्हणजे अतिशय बेस्टी आहे. तर मी तिला उद्या तुम्हाला भेटवणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या मी तिला भेटायला जाणार आहे. तर तुम्हाला जर तिला भेटायचं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेल आयकॉन आहे ते पण हिट करून ठेवा. आणि उद्या भेटणार आहे आपण माझ्या मैत्रिणीला, जी की माझी जीवलग आहे, बेस्टी आहे. तिने माझ्यासाठी अशा खूप काही गोष्टी केलेल्या आहे. म्हणजे मैत्रीची व्याख्या तिच्यासमोर कमी पडेल अशी ती माझी मैत्रीण आहे. आणि जरुरी नाही आहे की मी तिला बेस्टी मानलं तर तीही मला बेस्टीच मानेल. ती मला मैत्रीण मानते, बेस्टी मानते. पण मैत्रीमध्ये असं असतं की आपण कोणाला तरी खूप बेस्ट मानतो आणि मग आपल्याला वाटतं की तिनेही मला बेस्ट मानावं, असं काही नाही. तर ती माझ्या आयुष्यात मैत्रिणीची भूमिका काय आहे, तर माझ्या आयुष्यात ती खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. आणि मला असं वाटते की मी मैत्री दिनानिमित्त एकच मागेन की खूप सगळे लोक म्हणजे जेव्हा वटसावित्री पौर्णिमा असते ना, तेव्हा वडाला 7 फेऱ्या मारतात आणि म्हणतात की मला हाच पती 7 जन्मी भेटो. ती तर मी असं काही करू शकत नाही. पण मी देवाला म्हणेन की पुढचे 7 नाही, जेव्हा केव्हा माझा जन्म या पृथ्वी तलावर होईल तेव्हा माझी ही मैत्रीण मला हवी आहे. एवढंच मी मागेन. आणि माझ्यासाठी मैत्री म्हणजे काय, तर माझ्यासाठी मैत्री म्हणजे तो क्षण की जी माझी मैत्रीण माझ्या जीवनात आली आणि मला एक सपोर्ट सिस्टीम, जसं सपोर्ट सिस्टीम भेटते तसं, म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम, बुडत्याला काठीचा आधार म्हणतात ना, ते माझ्यासाठी मैत्रीण आहे. आणि माझी तिची मैत्री कशी झाली आणि ती माझी मैत्री म्हणजे तिची माझी मैत्री कशी झाली, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणायच्या असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत, जसं स्वाती आहे. मी काही मैत्रिणीची इथे नाव सांगते तुम्हाला. स्वाती आहे, स्वाती मून नावाची एक मैत्रीण आहे. आणखी आरती आहे आणि एक शिल्पा आहे आणि खूप साऱ्या मैत्रिणी आहे ग्रुपवरच्या, आशू वजरे वगैरे. आणि चुटकी आहे. ह्या सगळ्या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत. त्याचे एवढ्या साऱ्या मैत्रिणी आहे. माधुरी आहे आणि मेन म्हणजे शीतल आहे. शीतलचा स्वभाव खूप छान आहे. शीतल मी जॉब करायची सोबत. आणि जेवढ्या माझ्या म्हणजे थंबनेलला मैत्रिणी दिल्या त्या सगळ्या माझ्या चांगल्याच मैत्रिणी आहेत. पण त्याच्यात माझी एक माझी बेस्ट फ्रेंड आहे, बेस्टी आहे. तर तिलाच मी तुम्हाला उद्या भेटवणार आहे. तर म्हणजे तिच्याविषयी मी काय बोलू, खरंच ती आहेच तशी. स्वभाव खूप छान आहे तिचा, खूप हेल्पफुल आहे. आणि मैत्रिणीची जर व्याख्या करायची झालं ना, तर मैत्री म्हणजे मी खूप नशिबवान समजते स्वतःला की माझ्या लाईफमध्ये अशी मैत्रीण आलेली आहे आणि मला अशी मैत्रीण भेटलेली आहे. तुम्हालाही सगळ्यांना चांगली मैत्रीण मित्र भेटावं हीच सदिच्छा इच्छा करते. आणि मैत्री होणं महत्त्वाचं नाही आहे, तर मैत्री निभवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. खूप वेळा काय होते की समोरचा आपल्याला खूप जीव लावतो, मैत्रीण म्हणा मित्र म्हणा, आपल्याला खूप जीव लावतो ना, आपल्याला म्हणजे आपण निग्लेक्ट करतो त्यांना, मैत्रिणीला वगैरे मित्राला. तर
मग आपल्याला खरंच म्हणजे खऱ्या कोणतंही नातं निभवताना जर मनातून निभवलं ना तर ते खूप छान फुलतं, असंच मला म्हणायचं आहे. आणि तुम्हाला जर आपले यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ चांगले वाटत असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि उद्या भेटूया पुन्हा आपल्या चॅनलवर. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद, थँक्यू. आणि जाता जाता एकदा छानशी कमेंट टाकून जा आणि लाईक करून जा. नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.